डॅडी पप्पा फादर वडील नाव जरी वेगळी नात्यामध्ये त्यांच्या असते मजा मस्ती सगळी त्यांच्या संगे उघडू चला आठवणीचा डबा. व्हॉट्सअप बाबा व्हॉट्सअप बाबा व्हॉट्सअप बाबा व्हॉट्सअप बाबा. 94.3 टमॅटो FM वर तुम्ही आहात. दिल से रसिक आहे तुमच्याबरोबर. आणि येस, आजपासून दर शनिवारी आपण एक खास सेगमेंट घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी. येस, नुकताच जो फादर्स डे होऊन गेला ना, तर त्याच निमित्तानं आपण आता आजपासून प्रत्येक शनिवारी अशाच काही खास बाबा आणि त्यांचा मुलगा किंवा बाबा आणि त्यांची खास मुलगी अशा काही पेयर्सना भेटणार आहोत आणि एकूणच त्यांचा बॉन्डिंग, त्यांचा एकूणच प्रवास, एकमेकांच्या इन्स्पिरेशनल अशा काही गोष्टी, असं बरंच काही शेअरिंग आपण नक्कीच करणार आहोत. सो नक्कीच तुम्ही ही सुद्धा गप्पांची मैफिल, ही जी जर्नी असेल तर ती एन्जॉय कराल, खात्री आहे मला. सो आज यामध्ये सुरुवात आपण जी करतो आहोत तर आपला कोल्हापूर संपूर्ण जिल्हा, सांगली जिल्हा आणि फक्त याच पट्ट्यात नाही तर संपूर्ण देशात आणि देशाबाहेर सुद्धा ज्यांनी प्रचंड आपलं नाव केलेलं आहे तर ते प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांचं नाव नेहमीच आदरानं घेतलं जातं. तर घोडावत ग्रुपचा पाया रचून त्यांनी छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर केलं. त्यांच्या नावे विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. घोडावत विद्यापीठाचे ते अध्यक्ष आहेत आणि खरोखरच त्यांचा संपूर्ण लाईफ जर्नी जो आहे तो सगळ्यांसाठी इन्स्पिरेशनल तर आहेच आहे. सो शून्यातून विश्व उभे करणारे उद्योगपती म्हणून त्यांचं नाव नक्कीच आदरानं घेतलं जातं. सो असे हे संजय घोडावतजी खूप मोठे सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणून आपण ज्यांना ओळखतोच, बिझनेस टायकॉन म्हणून आपण ज्यांना ओळखतो, तर ते आणि त्यांचा तितकाच हुशार, कर्तबगार असा मुलगा अर्थातच श्रेणिक संजय घोडावत, हे दोघंही आज आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करून खास आपण त्या दोघांचं बॉन्डिंग, त्या दोघांची जर्नी नक्कीच जाणून घेणार आहोत. तेव्हा चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, मी संजय घोडावत. तुम्ही ऐकताय टोमॅटो FM 94.3. नमस्कार, मी श्रेणिक घोडावत आणि तुम्ही ऐकताय 94.3 टोमॅटो FM. लहानपणीची आठवण जेव्हा श्रेणिक आपल्या आयुष्यामध्ये आला. श्रेणिक फार खोडकर होता आणि प्रत्येक वेळी म्हणजे त्याला नवीन नवीन ॲम्बिशन पण त्याला असायची की प्रत्येक गोष्ट म्हणजे नवीन नवीन बघायची आणि आणखी चांगल्या गोष्टी घ्यायची. तर हे चांगल्या गोष्टी होत्या आणि त्याला मी पण म्हणजे ज्याला ज्या आवडीच्या ज्या गोष्टी होत्या त्या मी सुद्धा आणण्याचा त्यावेळी फिनान्शियली जास्त म्हणजे असं हे नव्हतं, पण तरीसुद्धा जे काही अवेलेबल होतं त्यामधून चांगल्या गोष्टी आणायच्या मी प्रयत्न करत होतो. अच्छा, मला आधी मुळात हे विचारायचं आहे की जेव्हा श्रेणिक जन्माला आला, बाळ असेल श्रेणिक, फिलिंग काय होती तुमची, फर्स्ट रिॲक्शन? जग जिंकल्यासारखं वाटत होतं. हा ना. मग तेव्हा तुम्ही काय स्वप्न बघितलेली होती या बाळासाठी म्हणून अशी श्रेणी? जे माझ्या वडिलांनी जे बघितलं होतं माझ्यासाठी तेच मी बघितलं की हा मोठा होऊन आमच्या ब्लडमध्ये जे बिझनेस आहे तो त्यांना करावा, चांगलं शिक्षण घेऊन. तेच पहिल्यापासून बघितलेलं होतं आणि ते त्यांना आज म्हणजे जे माझं स्वप्न होतं ते आज पूर्णत्वास आणलेलं आहे आणि अतिशय लहान वयामध्ये त्यांना अतिशय चांगली डेव्हलपमेंट केलेली आहे आणि बिझनेस चांगला सांभाळलेला आहे. एअरलाईन सांभाळतो, कन्झ्युमर प्रोडक्ट्स सगळे सांभाळतो आणि सर्वांना टीमला सोबत घेऊन चालतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नक्की, ते तर आपण बोलूयाच. श्रेणिक, मला तुम्हाला विचारायचं आहे की जसं आता बाबांनी सांगितलं की तू खोडकर होता लहानपणी, लहानपणीच्या खोड्या किंवा लहानपणीची बाबांची कनेक्टेड एखादी काही खास आठवण काय सांगणार आम्हाला? पहिला तर मी पप्पांना बघितलंय की मंडे असून दे किंवा संडे असून दे, त्यांचा परिश्रम आणि त्यांनी जे मी लहान असताना त्या वेळेपासून त्यांनी जे मेहनत केली आहे आम्हाला सगळ्यांना ते प्लॅटफॉर्म देण्यासाठी, ते आम्ही त्यांना बघत मोठे झालो आहे. तर सकाळी 4 वाजता उठून कामाला जायचं आणि रात्री 12ला परत यायचं. तर संडे एक असा एक दिवस असायचं की जिथं पप्पा दुसरं कुठलंही काम नाही करायचे, पण आमचे होमवर्क, आमचे असलेले कुठलेही ड्रॉइंग्स, तर पप्पा एक फार चांगले आर्टिस्ट आहेत आणि त्यांची म्हणजे माझे सगळे जे होमवर्कचे ड्रॉइंग्स होते ते मंडे टू सॅटर्डे आम्ही कलेक्ट करायचो आणि संडेला एकत्र पप्पांकडे बसून ते करून घ्यायचो. अच्छा, ओके. ही एक फार चांगली आठवण आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आमच्या इथं जे छोटे जत्रा किंवा असे मेले वगैरे लागायचे, तर त्याच्यात दर संडेला आम्हाला ते घेऊन जायचे आणि म्हणजे त्यांच्याकडे 10 रुपये जरी असतील तर त्याच्यातले 9-9.5 रुपये आमच्यावर कसं खर्च करायचं त्यांच्या माइंडमध्ये तेच होतं.
अच्छा, ओके, क्या बात आहे. सो इन शॉर्ट काय की बाबा हे बाबाच असतात, मग ते अगदी गरीब घरातले असू देत किंवा खूप मोठे असे सक्सेसफुल बिझनेसमॅन असू देत, पण मुलांसाठी कधीही खरेदी करायची, स्वतःच्या इच्छा ज्या आहेत तर त्या बाजूला ठेवायच्या, हे कोणत्याही घरातले बाबा करत असतात. आणि खरोखरच म्हणूनच आपण त्यांच्यावर खूप मनापासून प्रेम करत असतो, पण ते बऱ्याच वेळेला व्यक्त करायचं राहून जातं, है ना. आणि म्हणून अशीच अपॉर्च्युनिटी आपण या प्लॅटफॉर्मवर देतो आहोत. आणि त्यामध्ये आज आपल्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध बिझनेसमॅन श्री संजय घोडावतजी आणि श्रेणिक घोडावत. बोलणार आहोत आपण या दोघांशी अजून बरंच काही, बस या गाण्यांच्या नंतर. ऐकत राहा त्यासाठी 94.3 टोमॅटो FM दिलसे रहा रसिकाबरोबर आज व्हॉट्सॲप बाबा या सेगमेंटमध्ये एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात, दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज येस व्हॉट्सॲप बाबा हा एक नवीन सेगमेंट आपण जो सुरू केलेला आहे, त्याची सुरुवातच आपण धुमधडाक्यात केली असं म्हणायला हरकत नाही, कारण आज आपल्याबरोबर आहेत खूप मोठे आपल्या संपूर्ण एरियामधले बिझनेसमॅन, तर ते म्हणजे संजय घोडावतजी आणि श्रेणिक संजय घोडावतजी. सो हे बाबा आणि मुलगा आज आपल्याबरोबर आहेत. तर संजय घोडावत या त्यांच्या ग्रुपनी अनेक क्षेत्रामध्ये जोरदार प्रगती केलेली आहे. मग घोडावत ॲग्रो असेल, एव्हिएशन असेल, कन्झ्युमर प्रोडक्ट असतील, घोडावत एनर्जी असेल, फूड असेल, मायनिंग असेल, रिअल्टी असेल, बऱ्याच साऱ्या सेक्टर्समध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे संपूर्ण या इंडस्ट्रीचंच. आणि इतकंच नाही तर समाजसेवा, सोशल सर्व्हिसेसमध्ये सुद्धा हा ग्रुप खूप पुढे असतो, हेही आपल्याला माहिती आहे. सो इन शॉर्ट आपल्या सगळ्याच एरियामध्ये या संपूर्ण संजय घोडावत ग्रुपचं नाव खूप मोठं आणि खूप खूप आदरानं घेतलं जातं. आणि आज असेच हे दोघंही आपल्याबरोबर आहेत. आणि आज आपण या बिझनेस किंवा त्यांच्या प्रोफेशनल लाईनपेक्षा सुद्धा या दोघांचं बॉन्डिंग जे आहे, बाबा आणि मुलगा म्हणून, किंवा एकमेकांच्या बरोबर त्यांच्या गप्पा टप्पा कशा होतात, त्यांचं इन्स्पिरेशनल असे काही थॉट्स एकमेकांच्या बरोबर शेअरिंग होतं का, सिक्रेट्स त्यांची काही आहेत का, काही सॉन्ग डेडिकेट वगैरे करावी वाटतात का एकमेकांच्या बरोबर, रॅपिड फायर, अशा बऱ्याच साऱ्या इंटरेस्टिंगवाल्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि म्हणूनच आपण चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सर, तुम्ही श्रेणिकचा अभ्यास घ्यायचात असं तुम्ही सांगितलं, तर कसा होता तो अभ्यासामध्ये, लहानपणी कसा होता? अभ्यासामध्ये हुशार होता, म्हणजे पहिल्यापासूनच आमच्या आजोबांच्या पासून सर्वजन अभ्यासात हुशारच होते. त्याला सुद्धा चांगले मार्क कायम डिस्टिंक्शनमध्ये असणार तो. अच्छा, पण तुम्ही अभ्यास घ्यायचात, कधी मार खाल्लाय की नाही तरी तुमच्या हातचा? जनरली मी मारत नव्हतो केव्हाही मुलांना, कारण मारणे हा काही पर्याय नाही आहे. तर त्यामुळे मी त्यांना समजावून सांगत होतो आणि ते ऐकत पण होते. अच्छा, चांगल्या पद्धतीने. बरं, पण मग अभ्यास घेताना कुठल्या विषयात छान आणि कुठल्या विषयात थोडंसं कमी? श्रेणिक म्हणजे गणितामध्ये सुद्धा चांगला होता आणि इंग्लिशमध्ये सुद्धा चांगलं, म्हणजे सगळ्या विषयामध्ये चांगला, म्हणजे नॉलेज तिचं चांगलं आहे, जनरल नॉलेज सुद्धा चांगलं आहे. अच्छा, सो खूप काही मार खाल्लेला नाहीये लहानपणी आपण? पप्पांकडून नाही खाल्लाय, मम्मीकडून भरपूर खाल्लाय. पण ज्यावेळी संडेला पप्पा यायचे तर मम्मीची कंप्लेंट करण्यासाठी पप्पांकडे जायला लागायचं. अच्छा, की मम्मीने एवढा मार दिला म्हणून. ओके. बाबांना आम्ही जेव्हा बघतो कुठेही फोटोज वगैरे, तर एकदम अशी स्मार्ट अँड स्टाईल वगैरे दिसते. तुम्ही त्यातलं काय कॅप्चर केलेलं आहे? माझं असं म्हणणं आहे की स्मार्टनेस जो आहे तो कपड्यांवरून येत नाही, तो पर्सनॅलिटी मध्ये असतो. एक्झॅक्टली. तर तुम्ही चांगल्या पर्सनॅलिटीला व्हाईट शर्ट घाला किंवा सूट घाला, त्यांना जर आउटशाईन करायचं तर ते कुठेही आउटशाईन करतील. तर पप्पांची पहिल्यापासूनच पर्सनॅलिटी जी आहे ते म्हणजे एक रूम मध्ये ज्यावेळी ते जातात ते एक ओरा क्रिएट करतात, आणि तो ओरा हा ज्यावेळी ते एक लहान होते त्यावेळी पण होतं आणि आज ते एक सक्सेसफुल बिझनेसमॅन झाले तरी तो ओरा मेंटेन करतात. आणि तो त्यांची पर्सनॅलिटी आहे, ते एक फार एक्स्ट्रोवर्ट पर्सनॅलिटी आहे की जे सगळ्या म्हणजे कुठेही त्यांनी गेले तर तिथं मित्रता बनवणं किंवा नवीन मित्र बनवणं त्यांच्यासाठी फार अवघड गोष्ट नाही आहे. आणि हे क्वालिटीज आम्ही लहानपणीपासून त्यांच्याकडनं बघत आलो आहे. मी असून दे, माझी सिस्टर असून दे, आम्ही बघितलं आहे की एक आउटस्पोकन राहणे किंवा स्वतःला जर कोण ओळखत नसेल तर जाऊन इंट्रोडक्शन करून त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन बिल्ड करणे, हे जे क्वालिटीज आहेत हे एक लिडरशिपचे क्वालिटीज आहेत. की तुम्ही किती मोठे असाल किंवा छोटे असाल, पण जर तुमचा हात पहिला पुढे जात आहे तर 99% तुम्ही ते बॅटल जिंकू शकता. नक्की. सो ही क्वालिटी बाबांच्यातून घेतली असं वाटते. मुलाकडून काय घ्यावं असं वाटतं क्वालिटीज मधलं? मुलाकडून त्याचं जे म्हणजे विनम्रपणा आहे, म्हणजे आज तो ही इज बॉर्न विथ प्लॅटिनम स्पून म्हटलं तरी हरकत नाही, पण म्हणजे बिघडण्यासाठी सर्व फेवरेबल गोष्टी आहेत. नक्की. असं पण तो केव्हाही म्हणजे आउटलाईनला न जाता गाडी ट्रॅकवर आहे कायम, आणि प्रत्येकाचं म्हणजे जे मोठे आहेत त्यांचा पण चांगला रिस्पेक्ट करतो, आणि बिझनेसमध्ये सर्व टीमला सोबत घेऊन जातो. केव्हाही कोणाचं ऐकून घेतो, म्हणजे काय असेल ते, पण स्वतःचा डिसिजन पण नंतर देतो त्यानंतर. अच्छा, पण ऐकण्याची जी सवय आहे ती चांगली आहे. अच्छा, मग त्याच्याकडून तुम्हाला ही घ्यावीशी वाटते? मी सगळ्यांच्याकडून घेतो. मी पूर्वी कसं
की थोडं एक्सपर्ट आणायला थोडं घाबरत होतो आम्ही त्या फील्डमधील. म्हणजे जास्त सॅलरी द्यायला आमच्याकडे मी अफोर्ड करू शकत नव्हतो. बरोबर. पण आज त्याच्याकडून एक शिकलेलं आहे की जे काही आपल्याला करायचं आहे त्या लाईनमधील जो एक्सपर्ट आहे, त्याला एक 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्या माणसाला आपण डिप्लॉय करायला पाहिजे. तर या ही गोष्ट त्याची चांगली आहे आणि त्यानं अतिशय चांगला इम्प्लिमेंट केलेलं आहे. ते फेल्युअरचं जे पर्सेंटेज आहे ते फार कमी होतं त्याच्यामुळे. सो एकमेकांमधल्या क्वालिटीचं गिव्ह अँड टेक जेव्हा परफेक्टली होतं, मग ते बाबा असू देत किंवा मुलगा, मग जनरेशन गॅप अजिबातच राहत नाही. बरोबर आहे ना? पण याचबरोबर या दोघांचा आणखीनही बराच प्रवास आपल्याला उलगडायचा आहे. खास करून एकमेकांबद्दलच्या एकमेकांच्या काही आठवणी असतील, काही शेअरिंग त्यांना करायचं असेल आज स्पेशली, तर तेही आपण बोलणार आहोत. बस त्यासाठी नक्की एन्जॉय करत रहा दिल से 94.3 टोमॅटो FM रसिका बरोबर. आज व्हॉट्सअप बाबा एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात. दिल से रसिका आहे तुमच्या बरोबर. आणि आजपासून आपण सुरू केलेला एक खास वाला सेगमेंट जो दर शनिवारी तुमच्यासाठी आम्ही आणणार आहोत, तर तो आहे व्हॉट्सअप बाबा. आणि त्यामध्ये आज सुरुवातीच्याच एपिसोडमध्ये आपल्याबरोबर आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके आणि खूप मोठे असे बिझनेसमॅन श्री संजय घोडावतजी आणि त्यांचा सुपुत्र अर्थातच श्रेणिक संजय घोडावत. श्रेणिकजींच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर एक यंग, डायनॅमिक आणि मोस्ट प्रॉमिसिंग न्यू एज एंटरप्रिनर इन एंटायर इंडिया. ओके, सो असे हे दोघंही म्हणजे बाबांनी तर एक मोठं एम्पायर निर्माण केलेलंच आहे, पण त्याच एम्पायरमध्ये जायचं आणि त्यातही आपला स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवायचा हे वाटतं तितकं सोपं काम नसतं. पण ती श्रेणिक घोडावत यांनी अतिशय उत्तमपणे पार पाडायला सुरुवात केलेली आहे. हे आपण गेले बरेच वर्ष बघतोही आहोत. सो अशी ही पितापुत्रांची जोडी आज आपल्याबरोबर आहे, संजय आणि श्रेणिक घोडावतजी या दोघांची सुद्धा. तेव्हा आता विचारायचं आहे मला की संजयजी, एवढे मोठे तुम्ही बिझनेसमॅन आहात आणि मागापासून मी जे जे काही बोलतीये श्रेणिकजींच्या बरोबर, एक संस्कारी गुड बॉय, डाऊन टू अर्थ, इतका मोठा बिझनेसमॅन असून सुद्धा कशाचे गर्व वगैरे नाही, असं काहीसं मला बोलताना जाणवतंय. सो या सगळ्याचं श्रेय नक्की तुम्ही कोणाला द्याल? त्यामुळे म्हणजे त्याची कंपनी चांगली आहे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे. आणि कोणत्याही आउटलाईनला नाही आहे कुठेही. ओके, म्हणजे ड्रिंक्स घेणे हे घेणे कोणत्याही गोष्टीत मग तुम्ही एक बाबा म्हणून त्याच्यावरती स्ट्रिक्ट वॉच वगैरे ठेवलेला आहात की कसं? नाही, ते ब्लड मध्येच आहे, कारण 10वी पर्यंत तो इथं होता. त्यानंतर तो कॉलेजला बेंगलोरलाच गेला. त्यामुळं तसं डे टू डे लक्ष ठेवणं मला पण पॉसिबल नव्हतं. आणि मी जवळजवळ 25 दिवस बाहेर असणार पहिला म्हणजे बिझनेससाठी. तर त्यामुळं असं डे टू डे लक्ष ठेवणं पॉसिबलच नव्हतं. पण ते रक्तामध्येच आमच्या असं आहे की जे मोठ्यांचा आदर करा, ग्राउंडवर राहा. किती जरी सक्सेस मिळवला तुम्ही बिझनेसमध्ये किंवा कुठेही, पण शेवटी तुम्हाला ग्राउंडवरच राहायचं आहे. हे जे ब्लडमध्ये आहे ते त्यानं चांगलं हे केलेलं आहे. नाही तर जनरली म्हणतात की 3 जनरेशन नंतर डाऊनफॉल सुरू होतो कोणत्याही घराण्याचा. पण आमची ही आता 4थी जनरेशन आहे श्रेणिकची आणि ग्रोथ चांगली आहे. म्हणजे टचवूड आणि आई वडिलांचे आशीर्वाद त्यांच्यामुळे चांगला आहे. नक्की. श्रेणिक, आता सर जसे म्हणाले की नाहीये, बिघडलेलो नाहीये, अच्छे बाप के बिगडे हुए बेटे नाही हो आप, पुढे क्रेडिट कुणाला देणार याचं जास्त? आय थिंक याचं सगळ्यात मोठं क्रेडिट जाते की एक फॅमिलीचे जे प्रिन्सिपल्स आणि जे एथिक्स आणि जे मॉरल्स क्रिएट केलेले होते, म्हणजे जे आजोबा आजींकडून पप्पांना मिळाले किंवा माझ्या मम्मींना माझ्या नाना आणि नानीहून मिळाले, ते दोघांनी कधी असं आम्हाला डिप्राईव्ह केलं नाही कुठल्याही गोष्टीहून. पण ॲट द सेम टाइम एक ह्युमिलिटीचा जो फॅक्टर आहे की बाबा म्हणजे किती उंच उडा पण परत यायला लागतंय जमिनीवरच. पण हे सगळं ऐकताना असं हे नाही वाटलं की बाबा बास, कधीतरी आम्हाला थोडंसं लिबर्टी द्या, आम्हाला हे करायचं आहे, असं कधी नाही वाटलं त्या एजमध्ये? नाही, लिबर्टी म्हणजे कसं आहे की तुम्ही फ्रीडमचं किती मिसयूज करताय त्याला लिबर्टी आपण म्हणू शकतो. आता लिबर्टी टेररिस्ट असतो त्याला वाटतोय की ही लिबर्टी माझी आहे, हे जग माझं आहे, मी काही केलं तर हे बरोबर आहे. पण तेच तुम्ही जर मर्यादामध्ये राहून जर लिबर्टीचं युटिलायझेशन केला तर ती फ्रीडममध्ये पण तेवढाच आनंद आहे जेवढ्या दुसऱ्या फ्रीडम मध्ये आहे. तर माझे जे सगळे फ्रीडम मध्ये टेम्पररी आहे आणि माझे जे सगळे फ्रेंड सर्कल आहेत जे सगळे सिमिलर माइंडसेट, सिमिलर फॅमिली, सिमिलर बॅकग्राऊंड मधून आलेले लोक आहेत. तर आमच्यासाठी कधीही असं नव्हतं की मी हे जर चुकीचं केलो तरच मला जास्त चांगलं वाटणार किंवा मला पप्पांनी फ्रीडम दिली आहे, गाडी दिली आहे, बंगला दिलाय तर मी काही करू शकतोय. हा मिसयूज कधी असं माइंड मध्ये पण आलं नाही. येस, संस्कार मला वाटते बेसिकली हे खूप महत्वाचे आहेत ना. वा, क्या बात आहे. सो इन शॉर्ट,
संस्कार, एथिक्स, सेल्फ डिसिप्लिन या सगळ्यांना महत्त्व देणं, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. या दोघांच्याही बोलण्यातून ते जाणवतच आहे आपल्याला. आता या दोघांच्याकडून आणखीनही बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत की एक्झॅक्टली या बिझनेसमध्ये येण्याचं श्रेणिकजींनी कसं काय डिसाईड केलं. हा हट्ट होता त्यांचा की संजयजींचा आग्रह होता. बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण बोलूया या गाण्यांच्या नंतर. ऐकत राहा त्यासाठी 94.3 टोमॅटो FM. दिल से रसिका बरोबर रहा एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात. दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. व्हॉट्सॲप बाबा या सेगमेंटमध्ये आज आपल्याबरोबर आपल्या सगळ्यांचे लाडके खूप मोठे असे बिझनेसमॅन आपण ज्यांना ओळखतो तर ते संजय घोडावतजी आणि श्रेणिक संजय घोडावतजी ही पितापुत्रांची जोडी आज आपल्याबरोबर आहे. आणि यामध्ये आपण फार त्यांच्या प्रोफेशनल किंवा बिझनेस लाईनबद्दल न बोलता एकूणच त्यांचा बाबा आणि मुलगा म्हणून जो काही प्रवास आहे त्यामधलं त्यांचं बॉन्डिंग जे आहे, काही एकमेकांच्यामध्ये होणारा गिव्ह अँड टेक आहे, शेअरिंग आहे, केअरिंग आहे, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहोत. जेव्हा आपण संजयजींना किंवा श्रेणिकजींना फॉलो करत असतो तेव्हा एक ह्युमन बिईंग म्हणून ते कसे आहेत तर त्याही गोष्टी जाणून घेण्यासारख्या नक्कीच इंटरेस्टिंग असतात. सो चला सर, आता मला पुढे विचारायचं आहे की या बिझनेसमध्ये यायचं श्रेणिकनी कसं काय ठरवलं? म्हणजे तो त्यांची इच्छा होती का तुमचा आग्रह होता? नेमकं काय होतं? तो ज्यावेळी एज्युकेशन पूर्ण झालं त्याचं त्यावेळी त्यानं स्वतः सांगितलं की मी आता बिझनेस बघणार. पण त्यावेळी मी त्याला सांगितलं की आमचा एक लॉसचा बिझनेस आहे. विंड मिलचे आम्ही टॉवर्स तयार करतो, श्रेणिक इंडस्ट्रीज. तर त्यामध्ये लॉस होता आणि मी त्याला सांगितलं की पहिला लॉसचं युनिट बघ पहिला, कारण प्रॉफिटचं कोणीही बघू शकतं. लॉसचं युनिट ज्यावेळी तुम्ही बघून त्याला प्रॉफिटमध्ये आणलं आपण तर तुम्ही सक्सेस झाला म्हणून समजायचं लाईफमध्ये. तर त्या आल्यानंतरच त्याला पहिल्याच दिवशी त्याला त्या युनिटमध्ये बसवलं आणि त्यानं सांगितलं की मला इथं कसं काय तुम्ही घेऊन आला, मला बाकीच्या युनिटमध्ये का बसवत नाही. तर त्याला आज त्याचं महत्त्व कळतंय त्याला की का त्यावेळी त्याला तिथं बसवलं आम्ही. अच्छा, काय सांगणार, काय महत्त्व वाटलेलं ते? आय थिंक ज्यावेळी एज्युकेशन पूर्ण झालं आणि मी परत आलो तर ज्यावेळी गेलो तर त्यावेळी एक मिडल क्लास फॅमिली किंवा एक अपर मिडल क्लास फॅमिलीमधून मी गेलेलो. आणि ज्यावेळी परत आलो त्यावेळी पप्पांचं सक्सेस सगळ्यांना आज माहीत आहे की एक सक्सेसफुल बिझनेसमॅन झालेले. तर त्यांचं अप्रोच म्हणजे इन हाइंडसाइट जर मी बघतोय आज तर त्यांचं अप्रोच असं होतं की जे फेलियरमधून जे शिकायला मिळेल ते सक्सेसमधून शिकायला मिळणार नाही. आणि ते एक सेईंग आहे ना, ज्यावेळी म्हणतात की जोपर्यंत आपण विचार करतोय की आपले पप्पा बरोबर आहेत तोपर्यंत तुमचे मुलं तुम्हाला चुकीचा विचार करायला चालू करतात. तर मला कायम वाटायचं की पप्पांनी मला असं स्ट्रगलिंग इंडस्ट्रीमध्ये का गाठलंय, जिथं केबिन नव्हतं, ऑफिस नव्हतं आणि बाकीचे सगळे जे एम्प्लॉईज होते ते एअर कंडिशन केबिनमध्ये बसायचे आणि आम्ही शॉप फ्लोअरवर बसायचो. पण ह्याच्यातून शिकायला हे मिळालं की कितीही आपण मोठे झालो तर ग्राउंडेड अप्रोच जो आहे तो नाही सोडायचा आहे. जोपर्यंत आपल्याला ग्राउंड लेवलचे डिटेल कळत नाही तोपर्यंत कुठलाही मोठा बिझनेस आपण चालवू शकत नाही. आणि खालच्या लोकांची पल्स जर नाही समजली तर वर तुम्ही कितीही बसलाय तुम्ही ब्लँक आहे. तर हे जे गोष्टी आहेत हे त्याच्यातून शिकायला मिळाले. आणि आज तो जो फाउंडेशन क्रिएट झाला त्याच्यामुळे आम्ही कुठलाही नवीन बिझनेस केलो, जर 200 लोकांना हायर करायचंय किंवा 2000 लोकांना हायर करायचं आहे, प्रत्येक गोष्टीचे ग्राउंड लेवलचे पल्स जोपर्यंत आम्ही समजत नाही तोपर्यंत त्या बिझनेसमध्ये आम्ही इन्व्हेस्ट करत नाही. क्या बात आहे, ग्रेट. सो आज फायदा वाटतोय आपल्याला तेव्हा, पण तेव्हा काही असं मनात वेगळं होतं की नाही? मला भरपूर वाटायचं त्यावेळी, भरपूर वाटायचं की मुद्दामून पनिशमेंट देत आहे. नाही पण वेगळं बिझनेस. मी बँगलोरमध्ये शिकून आलोय तर मला कोल्हापूरमध्ये ग्राउंडेड करतायत असं वाटायचं. ओके. बट जसं मी म्हटलो ते हाइंडसाइटचे विषय आहे आणि त्यावेळी जे काय वाटलं असेल पण कधीही आम्ही असं म्हणजे त्याला नाकार दिला नाही किंवा पप्पांना असं म्हटलो नाही की मी हे नाही करणार किंवा नाही करणार. आम्हाला असंच वाटायचं जर त्यांनी सक्सेसफुली हे केलंय तर काय ना काय तर विचार करून करायला लावत असते. ओके, म्हणजे मनात काही वेगळी इच्छा असली तरी बाबांनी सांगितले म्हणलं आपण ते करायचं. येस. काही अशी इच्छा वेगळी होती, काही वेगळं करायचं होतं लाईफमध्ये अजून? नाही, आय थिंक मी ज्यावेळी 4 वर्षाचा किंवा 5 वर्षाचा होतो त्यावेळीपासून कुठल्याही बिझनेस मीटिंग मध्ये जायचे तर मला सोबत घेऊन जायचे. अच्छा, बरं. तर हे एक जो प्रिन्सिपल आहे त्यांच्या आजोबांनी त्यांच्या बरोबर केलेलं, माझ्या पप्पांनी माझ्या बरोबर केलेलं आणि आज माझे 2 मुली आहेत त्यांनाही मी ऑफिसला बोलवतो, त्यांनाही मी म्हणजे एक जो प्रिपरेशन जो असतो जिम मध्ये पण येतात.
ते आम्ही सकाळी वर्कआउट करतो तर तिथं पण ते सोबत असतात. तर एक प्रिपरेशन जो असतोय पर्सनचा, इमॅजिन की तिला मी जर MBA नंतर हे जर चालू केलो तर तिचे वयाचे 22 वर्ष ऑलरेडी संपलेले असतील. पण जर तिला मी आजपासून चालू केलो तर ती MBA करूचपर्यंत ऑलरेडी 18 इयर्स एक्सपिरियन्स या तिला होऊन जाईल. बरोबर आहे. आणि मे बी आता तिला काही काही गोष्टी खटकत असतील की का मला एवढे बाबा स्ट्रिक्टली वागवत आहेत, पण जसं तुम्हाला नंतर रिअलाइज झालं तसं त्यांना येऊ शकतं. जसं पप्पांनी मला सांगितलं की तुम्हाला हे बिझनेस करणं कंपल्शन नाही आहे, तसंच मी पण त्यांना सांगतोय. बट दी आयडिया इज टू क्रिएट दॅट प्लॅटफॉर्म फॉर देम, की त्यांना एक प्लॅटफॉर्मवर आणणं जरुरी आहे. आणि आज मी स्वतःला फार लकी समजतोय की मला या वयात हे प्लॅटफॉर्म मिळालं की ज्याच्यावरून भरपूर लोकांपर्यंत आपले प्रोडक्ट पोहोचवू शकू, भरपूर लोकांना रोजगार जनरेट करू शकू, आणि ज्या लोकांना मदतची गरज आहे, खरी मदत, त्यांना आम्ही मदत करू शकू. ही जो पॉवर आहे त्याला रिस्पॉन्सिबली वापरणं पण गरजेचं आहे. नक्की. क्या बात आहे. म्हणजे लॉसमध्ये असणारं युनिट जेव्हा त्याची रिस्पॉन्सिबिलिटी श्रेणिकजींना दिली गेली तेव्हा त्या पाठीमागं संजयजींचा नेमका थॉट काय होता आणि श्रेणिकजींनी ते कसं ॲक्सेप्ट केलं आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांचं एज्युकेशन कसं झालं की ज्याचा त्यांना आता खूप मोठा फायदा होतोय. तर नेहमीच असं असतं ना की एखादी गोष्ट जेव्हा आपल्यासाठी बाबा करत असतात तेव्हा त्या क्षणी त्या वेळेला त्यांचा खूप राग येत असतो की असं का आम्हाला त्रास होतोय, या गोष्टी आम्हाला ते का करायला होत आहेत वगैरे असं वाटतं. पण कालांतराने त्याच गोष्टी आपल्यासाठी कशा बेनिफिशियल आहेत ते सुद्धा कळत राहतं, है ना. सो अशाच काही खूप खास गोष्टी या बॉन्डिंगमधून आपल्याला नक्कीच लक्षात येणार आहेत. त्यासाठी नक्की ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM. दिल से व्हॉट्सअप बाबा एकदम फ्रेश. रसिका आहे तुमच्याबरोबर 94.3 टोमॅटो FM वर दिल से. आणि व्हॉट्सअप बाबा हा एक खास सेगमेंट आपण आता इथून पुढे दर शनिवारी 8 ते 11 या वेळेमध्ये घेऊन येतो आहोत. आणि त्यामध्येच आज आपली पहिली जी जोडी आहे बाबा आणि मुलांची, तर ती आहे संजय घोडावतजी, खूप मोठे बिझनेस टायकून आपण ज्यांना म्हणतो तर ते, आणि असाच त्यांचाही तितकाच ब्रिलियंट असा मुलगा म्हणजे श्रेणिक संजय घोडावतजी. हे दोघंही आज आपल्याबरोबर आहेत. बऱ्याच वेळेला त्यांच्या प्रोफेशनल लाईनमधल्या गोष्टींची आपण चर्चा करत असतो, पण ते दोघं जण एकमेकांच्या बरोबर त्यांचं रिलेशन कसं आहे, एकमेकांच्या बरोबर गिव्ह अँड टेक, शेअरिंग, केअरिंग, त्यांच्याबरोबर त्यांचं हे नातं त्यांनी कसं छान डेव्हलप केलेलं आहे. कारण आपण बऱ्याच वेळेला ऐकत असतो, बघत असतो की बाबा आणि मुलांचं खूप ठिकाणी पटत नसतं किंवा जनरेशन गॅप बऱ्याच वेळेला जाणवत असते, किंवा बाबांच्याबद्दलच्या ज्या फिलिंग्स आहेत किंवा मुलाबद्दलच्या ज्या फिलिंग्स आहेत तर त्या बाबांना एक्सप्रेस करता येत नाहीत, आणि म्हणूनच काहीशी कम्युनिकेशन गॅपसुद्धा जाणवत राहते. आणि म्हणूनच आपण या सगळ्या बॅकग्राऊंडवरती हा एक खास सेगमेंट सुरू केलेला आहे. सो आत्ता आपल्याबरोबर जे आहेत संजयजी आणि श्रेणिक घोडावतजी. सो संजयजी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, तुमच्याही बाबांनी तुमच्यावर खूप चांगले संस्कार केलेले आहेत. त्यांचाही छोटा बिझनेस होता सुरुवातीच्या फेजमध्ये, आणि त्यांच्याकडून बरंचसं बाळकडू तुम्हाला मिळालेलं आहे. सो त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी आज खास या निमित्तानं, म्हणजे आपण तुमच्या दोघांच्याबद्दलचा प्रवास जाणून घेतो आहोतच, पण आता आम्हाला तुम्ही आणि तुमचे बाबा याबद्दलचा सुद्धा काही एखादा किस्सा किंवा काही आठवण ऐकायला आवडेल. त्यांचे संस्कार वगैरे काय सांगाल? हो, हां. कारण बाबा पण आमचे जे आहेत फार कष्टातून त्यांनी काम केलेलं आहे, 5,000 कॅपिटलमधून. हो. आणि त्यामधून जे एक मी शिकत होतो त्यांच्याकडून, की आम्ही कॉलेज करतानाच म्हणजे ज्यावेळी सकाळी कॉलेज करायचं, इंजिनिअरिंग करत होतो मी, आणि दुपारी येऊन मग परत त्यांच्याबरोबर तिथं बसायचं त्यांच्या दुकानामध्ये, आणि तिथं थोडं बिझनेसचे धडे घ्यायचे. म्हणजे आमच्यामध्ये मारवाडी समाजामध्ये पहिल्यापासूनच आहे की कॉलेज शिकता शिकताच तुम्ही एक्सपिरियन्स घ्या, म्हणजे बिझनेसचा सुद्धा. तर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकवलं, आणि आम्हाला सुद्धा जे कॅपिटल देत होते ते बिझनेससाठी त्यावेळी म्हणजे 1987-88 साली 2 लाख 5 लाख रुपये देत होते. त्याचं सुद्धा ते इंटरेस्ट घेणार आमच्याकडून. तर त्यावेळी आम्हाला राग येणार की मुलाकडून कसं काय इंटरेस्ट घेतात, पण ते आम्हाला आता कळतं त्याचं महत्त्व, की ते इंटरेस्ट घेत होते म्हणून आम्हाला त्यावेळी कळलं आम्हाला की बिझनेस कसा करायला पाहिजे, इंटरेस्ट पहिला काढायला पाहिजे, बाकीचे एक्सपेन्सेस काढायला पाहिजेत, मग आपल्याला प्रॉफिट मिळतं. हे सगळं त्यावेळी आम्हाला शिकायला मिळालं. त्यामुळे अतिशय चांगलं वाटतंय आता की त्यांनी जे धडे दिले आम्हाला बिझनेसचे, आजोबांनी किंवा वडिलांनी, ते अतिशय चांगल्या पद्धतीने दिले. अच्छा, आता मला विचारायचं की जेव्हा आपण खूप आपली स्ट्रगलिंग परिस्थिती असते आणि आपल्याला आपलं बाळ असतात, घरात मुलं असतात, अशी कुठली इच्छा होती तुमची की ती तुम्हाला थोडीशी राहिली, असं वाटते की तेव्हा मला ती पूर्ण नाही करता आली? हा, त्यावेळी म्हणजे परिस्थिती थोडी म्हणजे मीडियम होती,
चांगल्या एकदम चांगल्या गोष्टी आणू शकत नव्हतो, पण ज्या काही आणत होतो त्या सुद्धा चांगल्या आणायचा प्रयत्न करत होतो त्यावेळी. अच्छा. पण माझ्याकडून जे काही करता आलं ते मी केलेलं आहे आणि नितारा सुद्धा जे काही करता येईल ते केलेलं आहे. नक्की. हा, त्यामुळे रिग्रेट नाही आहे यासाठी कोणत्याही गोष्टी. पण ऍक्च्युली जर आपण म्हणजे ऍज अ ह्युमन बिंग जर विचार केला तर तुम्ही 20,000 रुपये राहू शकताय आणि तुम्ही 20 कोटी रुपये पण राहू शकताय. तर ज्यावेळी तुमचा जो सर्कमस्टन्स असतो त्याच्या हिशोबानं वागणं हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि कधीही आम्हाला म्हणजे ज्यावेळी आम्ही एका रेंटेड हाऊसमध्ये राहायचो, सिंगल बेडरूमच्या घरात राहायचो, त्यावेळी पण पप्पा जर 10 गोष्टी आणायचे त्यातले 9 माझ्यासाठी असायचे आणि 1 त्यांच्यासाठी असायचं. तर त्याच्यामुळे कधी असं आम्हाला फिलिंग पण आलं नाही की माझ्याकडे काय नाही आहे किंवा मला हे मिळायला पाहिजे. तो एक्सपोजर पण नव्हता आणि तसं कधी असं हे पण फिलिंग आली नाही. आणि आम्ही क्रिकेट खेळायचो किंवा काही खेळायचो, जर बॅट पाहिजे असेल तर सगळ्यात पहिला कुठेही गेले तर माझ्यासाठी बॅट घेऊन यायचे. तर असं त्याच्यामुळे कधीही असं फिलिंग आलं नाही. आणि आज पण असं आहे की जर कॉम्पिटिशन जर आमच्या फॅमिलीमध्ये असेल शॉपिंगमध्ये तर मम्मीपेक्षा जास्त शॉपिंग पप्पा करतात. त्यामुळे आजही असं कधी वाटत नाही की म्हणजे आज त्यावेळी नव्हतं आणि आज आहे, पण असं कधीही त्यांनी आम्हाला थांबवलं नाही की तुम्ही हे घेऊ शकत नाही किंवा तुम्ही हे करू शकत नाही. त्यांचं कायम एकच डिसिप्लिन असायचं की जे काय तुम्ही खर्च करताय त्याचा तुम्हाला हिशोब माहित पाहिजे आणि तुमच्याकडे जर 10 रुपये आहेत तर 1 रुपये खर्च करा, तर तुम्ही म्हणजे पीसफुली राहू शकताय. जर 9 रुपये खर्च केले आणि परत 10 रुपयाचं लोन घेतलं खर्च करण्यासाठी तर पुढे जाऊन तो प्रॉब्लेम येतो. एक्झॅक्टली. तर परिस्थिती कशीही असली तरी मुलांचे हट्ट पुरवणं आणि ॲट द सेम टाइम काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स त्यांना देणं की ज्या त्यांना लाईफ टाईम उपयोगी पडतील, हेच तर आपले सगळ्यांचे बाबा करत असतात, बरोबर ना? सो संजयजी एक बाबा म्हणून कसे आहेत, श्रेणिकजी मुलगा म्हणून ह्या गोष्टी कशा ॲक्सेप्ट करतो, बिझनेस टायकून तर दोघंही आहेत, पण तरीसुद्धा या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स ते नेमका कसा साधतात त्या गोष्टी नक्की शिकण्यासारख्या आहेत. ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM. दिल से आज व्हॉट्सअप बाबा रसिका बरोबर एकदम फ्रेश. व्हॉट्सअप बाबा येस 94.3 टोमॅटो FM वर दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज या सेगमेंटमध्ये पहिलीच आपली जी खास जोडी आहे बाबा आणि मुलाची, तर खूप मोठे बिझनेस टायकून आपण ज्यांना ओळखतो तर ते संजय घोडावतजी आणि श्रेणिक संजय घोडावत. सो हे बाबा आणि मुलगा आज आपल्याबरोबर आहेत आणि बाकी त्यांच्या बिझनेसबद्दल किंवा त्यांच्या प्रोफेशनल लाईनबद्दल आपण बऱ्याच वेळेला बरंच मोठं ऐकत असतो, कारण त्यांचं कामच, त्यांचा व्याप, त्यांचा एकूण पसारा जो आहे बिझनेसचा तर तो इतका प्रचंड आहे. एम्पायर सुद्धा काही साधं सुद्धा नाही आहे, संपूर्ण इंटरनॅशनल लेवलपर्यंत त्यांची ख्याती पोहोचलेली आहे. सो हा सगळा पसारा आहे, त्याच्याबद्दलची माहिती तर आपण बऱ्याच वेळेला घेत असतो, पण हे सगळं सांभाळत असताना त्यांचं एक बाबा म्हणून किंवा एक मुलगा म्हणून एकमेकांच्या बरोबर बॉन्डिंग कसं आहे आणि त्या या सगळ्या गोष्टी कसे बॅलन्स करतात ते जाणून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे, है ना? आणि म्हणूनच आज आपण त्याच लाईनवरती बोलतो आहोत. व्हॉट्सअप बाबा या सेगमेंटमध्ये खरं तर आपण अशाच गोष्टी बोलणार आहोत. तेव्हा सर मला तुम्हाला विचारायचं आहे की कितीही जरी आपण म्हटलं तरी 2 माणसं कुणीही असली, अगदी आई मुलगी असू दे, बाबा मुलगा असू देत, काही वेळेला मतभेद होत राहतात. एकमेकांची सगळीच मतं एकमेकांना पटतात असं नसतं. मग इनकेस तुमच्यामध्ये असे काही मतभेद झाले तर मग काय करता तुम्ही? मतभेद झाले तरी ते तेवढ्यापुरतेच असतात. परत आम्ही लगेच म्हणजे त्याच्यावर सोल्युशन काढून काय करायला पाहिजे हे काढून आपण पुढे जातो लगेच. कारण आपल्याला सर्वांचं म्हणजे हिताचा विचार करायचा आहे. जवळजवळ 10,000 आज एम्प्लॉईज आहेत ग्रुपमध्ये. आज आमचा दोघांचा ग्रुप नाही आहे, बरोबर. आम्ही 10,000 लोकांचा ग्रुप समजतो, सर्व फॅमिली समजतो एक. मग त्यांचा विचार करून की कोणतेही असं त्यांना त्रास होऊ नये आपल्यामुळं, हा विचार करतो आम्ही कायम त्याचा. त्यामुळे आमच्यात मध्ये मतभेद असे होतच नाही जास्त कोणतेही. इनकेस झाले तर मग कसं सॉर्ट आउट करतात, कसं डिस्कशन करूनच सॉर्ट आउट करतो की सर्वांच्या म्हणजे विन विन सिच्युएशन कसं मिळेल, त्यातून सर्वांचं कसं चांगलं होईल हा विचार करून आपण पुढे जातो. जनरेशन गॅपचा एक बऱ्याच वेळेला म्हणजे होतो ना, विषय सुरू असतो. तुम्हाला जाणवते कधी तुमच्या बिझनेसमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये? एकदम फ्रेंड सर्कल आम्ही राहतो. जनरेशन गॅप केव्हाही समजलेलं नाही. आणि आमच्या डॅडींचं सुद्धा, माझं आणि डॅडींचं सुद्धा केव्हाही जनरेशन गॅप नव्हता. काय हे कसं जमवलं, म्हणजे तुम्ही काय त्याचं सिक्रेट काय आहे जनरेशन गॅप न जाणवण्याचं? सिक्रेट म्हणजे आपल्याला आपण जर फिजिकली फिट असलो तर सगळं ऑटोमॅटिक म्हणजे असं वाटतं की सोबत एकाच वयाचे असं वाटतं, फ्रेंड वाटतात, त्यामुळं फिजिकली फिट असणं फार गरजेचं आहे त्यासाठी. आणि फिजिकली ज्यावेळी फिट असतं त्यावेळी तुमचं मेंटल म्हणजे ब्रेन सुद्धा तेवढंच स्ट्रॉंग होतं. आणि कोणतेही तुम्हाला कितीही डिफिकल्टीज येऊ देत त्याला तुम्ही अपॉर्च्युनिटी म्हणूनच बघता मग त्यावेळी. येस, नक्की.
तुम्ही काय सांगणार? येस, तर माझं असं व्ह्यू आहे की ज्यावेळी पप्पा यंग होते त्यावेळी यंगच आहे आज. म्हणजे माझ्याहून यंग होते. ओके. ज्यावेळी माझ्याहून यंग होते किंवा माझ्या वयाचे होते त्यावेळी त्यांचं नेचर फार ॲग्रेसिव्ह होता. ओके. ॲग्रेशन म्हणजे अपॉर्च्युनिस्टिक होते आणि ॲग्रेसिव्ह होते इन टर्म्स ऑफ की एकदम क्विक डिसिजन मेकिंग, क्विक इमिडिएट रिॲक्शन्स वगैरे. बट आय थिंक विथ एक्सपिरियन्स, जे एक आपण एक्सपिरियन्स म्हणतोय, विथ एक्सपिरियन्स यू स्टार्ट अंडरस्टँडिंग थिंग्स बेटर. आपण एक गोष्टींना समजण्याचा फार प्रयत्न करतोय आणि आमच्या ग्रुपमध्ये आज एक सोर्स ऑफ इन्स्पिरेशन आहे. तर त्याच्यासाठी जनरेशन गॅप कधी होतो की ज्यावेळी त्यांचे थॉट प्रोसेसेस 20 वर्ष जुने आहेत आणि माझे 20 वर्ष नवीन आहेत. आज आमच्यात असं आहे की त्यांनी 20 वर्ष पुढे आहे, अजून आम्ही 20 वर्ष मागे आहे. तर जनरेशन गॅप रिव्हर्स आहे इथं आणि आम्ही कॅचअप करायला ट्राय करतोय की ते आम्हाला सांगत असतात की बघा हा इंडस्ट्री या बाजूला चालली आहे, ही इंडस्ट्री असं चेंज होते, तुम्ही पण अडॅप्ट करा, तुम्ही पण चेंजेस करा. त्यांचा एक्सपिरियन्स आणि माझं एक एन्थुझियाझम असं कॉम्बिनेशन म्हणून आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये प्रयत्न करायला बघतो. गुड. हो, स्टडी प्रत्येकानं हे म्हणजे प्रत्येक जण हा लर्नरच असतो शेवटपर्यंत. तर प्रत्येकानं शिकलंच पाहिजे. आज सुद्धा मी ज्यावेळी वेळ मिळतो त्यावेळी माझ्याकडे किंडल आहे, त्यामध्ये जवळजवळ 2000 बुक्स आहेत. बर. तर ते मी वाचतो केव्हाही ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे. तर रीडिंग हे पाहिजेच प्रत्येकाचं आणि रीडिंगमुळे तुमचं नॉलेज वाढतं. कारण प्रत्येकाला आयुष्यामध्ये सगळंच नॉलेज असेल असं होऊ शकत नाही केव्हाही. जो कोणी म्हणतो की मला सगळं कळतं त्याला काहीच कळत नाही. खरंय. त्यामुळे हे शिकायलाच पाहिजे प्रत्येकाकडून. आणि याच्यात फक्त मी एक ऍड करणार आहे की वयाच्या 51st इयरमध्ये पप्पांनी पायलटचा कोर्स कम्प्लीट केला. 51st मध्ये रोटरी, फिक्स्ड विंग आणि ग्लायडर्स. आणि आज पण असं आहे की ज्यावेळी त्यांना टाइम मिळतोय की स्वतः ग्लायडर घेतात आणि इथून त्याला फ्लाय करायला चालू करतात. तर त्यांच्याकडून हे फार शिकायला मिळते की तुम्ही कितीही सक्सेसफुल झाला पण जोपर्यंत नवीन अडॅप्टिव्ह चेंजेस जे होत आहेत एन्व्हायरमेंटमध्ये, आज पॅन्डेमिकच्या पूर्वी आपण बघतोय आणि आज आपण बघतोय तर पूर्ण डिजिटलाइज आणि चेंजेस भरपूर झालेले आहेत आपल्याला. तर यांना अडॅप्ट करणं फार गरजेचं आहे आणि हा फार मोठा शिकण्याचा त्यांच्याकडून नक्की आम्हाला हे मिळतं. येस येस. कारण तुम्ही शिकत राहता, नवीन जमान्याबरोबर आहात म्हणून त्यांना ती जनरेशन गॅप जाणवत नाहीये. मेनली हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही अजून एक विचारलेलं की डिस्प्यूट कसं रेझोल्यूट करताय. तर डिस्प्यूट रेझोल्युशनचं आम्ही एक फार सिम्पल मेकॅनिझम बसवलं आहे की प्रत्येकाची एक टेरिटरी क्रिएट केलेली आहे की या बिझनेससाठी हे डिसिजन मेकर आहे, या बिझनेससाठी हा डिसिजन मेकर आहे. ऑपरेशनली कोणीही त्यांना आम्ही डिस्टर्ब करत नाही. म्हणजे आता माझ्या खालचे पण सबऑर्डिनेट्स असतील किंवा पप्पांनी मला सांगितले की या बिझनेस रिलेटेड सगळे डिसिजन तुमचे, प्रॉफिटही तुमचा, लॉसही तुमचा. तर जे काय शिकणार, जे काय होणार त्याच्यातून डेव्हलप कसं होऊ शकतंय ते तुम्हाला बघायचे. पण आम्ही एक गव्हर्निंग काउन्सिल पण केलेली आहे ज्याच्यात आमचे जे क्लोज CA आहेत, माझे काका आहेत, असं 4-5 जणांचं आम्ही काउन्सिल केलंय. ज्याच्यातून जे काही जर समजा आमच्या ह्याच्यात जर कुठलाही डिसिजन आम्हाला असं वाटतो की हे चुकीचं आहे, त्यांना वाटतो की पण मला वाटतोय तो बरोबर आहे, आम्ही 5-6 जण मिळून त्याच्यातनं एक वे आउट काढतोय आणि तो सगळ्यांना एक्सेप्ट करायला लागतोय. मग पप्पा राईट असतील किंवा मी रॉंग असेल त्याच्यातनं मग कुठलाही आर्ग्युमेंट त्याच्यात होत नाही. हे बिझनेस मध्ये झालं. घरामध्ये जेव्हा काहीतरी घरामध्ये विटो राईट आहे ना मम्मीचं. तुम्ही दोघेही अजून मम्मीचे? नाही, मी तर पहिल्यापासून मम्माच बॉय आहे. पण घरामध्ये म्हणजे ते म्हणतात ना की सुख शांती जर पाहिजे असेल तर देर शुड ओनली बी वन बॉस अँड वन कॅप्टन. जसं बिझनेस मध्ये पप्पा आहे तसं घरी मम्मी आहे. क्या बात. सर बरोबर आहे. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. कारण आपलं जास्त ओपिनियन घरी देऊन, जसं गाडीमध्ये बॅलन्सिंग करतो आपण व्हीलचं, का करतो की गाडी वॉबल होऊ नये म्हणून. तर त्याप्रमाणे जर घरी तुमचं बॅलन्सिंग व्यवस्थित असेल तर ते तुमचं म्हणजे लाईफ घरचं सुद्धा शांतीपूर्वक जातं आणि ऑफिसमध्ये सुद्धा जातं. नक्की. घरामध्ये तुमचे ओपिनियन तुम्ही देऊ शकत नाही. ज्याप्रमाणे ते आहे, बॉस आहे तिथं त्यांचं ऐकायचं. म्हणजे मी 2 रूल बनवलेले आहेत आम्ही. म्हणजे रूल नंबर 1, बॉस इज ऑलवेज राईट. आणि रूल नंबर 2, इफ शी इज रॉंग, सी रूल नंबर 1. अच्छा, ओके. सो त्यामुळे सुख शांती आहे असं आपण म्हणूया घरी. ओके. आणि अशाच हसत खेळत गप्पा गोष्टी करत करत आपण बरीच महत्त्वाची सिक्रेट्स त्यांच्याकडून जाणून घेतो आहोत की जी आपल्याला सुद्धा नक्कीच आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करता येतील, खास करून बाबा आणि मुलांच्या या खास रिलेशनमध्ये, है ना. दिलसे एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM रसिका बरोबर. व्हॉट्सअप बाबा एकदम फ्रेश.
रसिका आहे तुमच्याबरोबर 94.3 टमॅटो FM वर दिलसे. आणि आजपासून सुरू केलेला आपला एक खास सेगमेंट व्हॉट्सअप बाबा, की ज्यामध्ये आपण इथून पुढे प्रत्येक शनिवारी वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या खास अशा बाबा आणि मुलांच्या किंवा मुलीच्या अशा काही जोड्या तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. आणि त्यांचा बॉन्डिंग एकमेकांच्या बरोबर कसं आहे, त्यांच्याकडून काही इन्स्पिरेशनल स्टोरीज, एकमेकांच्याबद्दल वाटणारा अभिमान, एकमेकांच्याकडून काही गिव्ह अँड टेक शेअरिंग वगैरे केलं असेल. सो एकूणच त्या दोघांचं जे बॉन्डिंग, त्यांची जी जर्नी आहे, तर ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण बऱ्याच वेळेला इतर सगळ्या रिलेशन्सबद्दल आपण खूप काही बोलत असतो, पण बाबांच्याबद्दल बोलणं हे बरंच कमी होत असतं. आणि म्हणून आपला हा खास सेगमेंट आपण सुरू केलेला आहे, ज्यामध्ये आज आपली पहिलीच जोडी जी आहे, तर बिझनेस टायकून म्हणून आपण ज्यांना ओळखतो, तर ते संजयजी घोडावतजी आणि त्यांचा मुलगा यानी की श्रेणिक संजय घोडावतजी, हे दोघंही आज आपल्याबरोबर आहेत. आता जेव्हा आपण म्हणतो आहोत की त्यांचं प्रचंड मोठं असं एम्पायर आहे, घोडावत ग्रुप किती मोठा आहे हे वेगळं मी सांगायची गरज नाही आहे. सो एक अर्थातच बिझी शेड्यूल आहे दोघांचं सुद्धा, पण त्यामधून सुद्धा तुम्ही एकमेकांना वेळ कसा देता किंवा एकूण फॅमिलीसाठी वेळ कसा काढता, टाईम मॅनेजमेंटचं गणित तुमचं नेमकं कसं आहे सर, काय सांगाल? आम्ही शक्यतो रविवारी सगळ्यांना वेळ मिळत होता आम्हाला. सोमवार ते शनिवार बाहेरच असणार. रविवारी ज्यावेळी सकाळपासून त्यांनाच वेळ देत होतो मी. आणि दुपारी आम्ही म्हणजे मूवीला सुद्धा जातो, आज पण जातो. बरं. हां, तर ते सर्व पहिल्यापासून सांभाळलेलं आहे, बॅलन्स व्यवस्थित ठेवलेला आहे. अच्छा. आणि सर्व फॅमिली बरोबरच आम्ही जातो. ओके. म्हणजे आज सुद्धा जातो आम्ही रविवारी. अच्छा. आज सुद्धा आम्ही असं पण प्रयत्न करतोय की दिवसातनं ऍटलीस्ट 1 मील, म्हणजे संध्याकाळी आम्ही जिम मध्ये वर्कआउट सोबत केलं, ते जरी नाही झालं, कधी मला लवकर जायला लागलं किंवा पप्पा बाहेर गावी एकत्र असले, जिम वर्कआउट जिम वर्कआउट मोर ऑर लेस ऑलमोस्ट ऍट सिमिलर टाइम असतंय. तर तो एक टाइम पण मिळतोय जिथं सकाळी काय विचार असतील किंवा काय डिस्कशन असेल तर तोही होतो. पप्पांच्या सेट्सच्या मध्ये किंवा माझ्या सेट्सच्या मध्ये तसं डिस्कशन होतं. पण तसं जरी नाही झालं तर पप्पा लवकर यायचा प्रयत्न करतात किंवा मी लवकर घरी जायचा प्रयत्न करतोय, ज्याच्याहून सगळेजण मिळून ऍटलीस्ट 1 मील इन अ डे आम्ही सगळे सोबत एकत्र खायचा प्रयत्न करतो. ओके. श्रेणी कधी आजारी बिजारी पडला असेल तर तेव्हा तुम्ही कधी त्याच्या बरोबर बाबा? हा, त्यावेळी त्याला दम्याचा त्रास होता पूर्वी लहानपणी. तर त्यावेळी त्याला घेऊन जाणार मी, म्हणजे पुण्याला सुद्धा नेणार, कोल्हापूर, सांगली, त्याच्याबरोबर म्हणजे मिसेस मी आम्ही दोघंही जाणार. अच्छा. हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यू थोडं ट्रबल्ड चाइल्डहुड होतं. म्हणजे लहान होतो त्यावेळी ट्युबरक्युलोसिस होतं, पण मग नंतर ॲस्थमा झाला. तर मम्मी आणि पप्पांनी म्हणजे आम्ही एका छोट्या हॉलिडेवर गेलेलो मी लहान असताना, आणि तिथेही मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागलेलं. तर उटीमध्ये होतं हे. आणि आज ज्यावेळी आम्ही बसतोय आणि डिस्कशन करतोय त्यावेळी म्हणजे पूर्ण रात्र पप्पा बसायचे, पूर्ण दिवस मम्मी बसायचे हॉस्पिटलमध्ये, असं ते सिस्टम होतं. त्यामुळं आज जे एक बॉन्ड क्रिएट झालाय फॅमिलीमध्ये की कुठलीही काही गोष्ट होऊन दे, पण बाकी सगळं एकत्र एक बाजूला आणि फॅमिली एका बाजूला, असा तो बॉन्ड क्रिएट झालेला आहे. येस, नक्की. प्राऊड मोमेंट मला एक हवा आहे की बाबांच्यासाठी म्हणून एक प्राऊड मोमेंट, बाबांनी ही गोष्ट केली आणि मला खूप करणार. आय थिंक ते म्हणजे दर महिन्याला एक सांगू शकतोय मी, असं आहे त्यांच्याबद्दल. पण हे फार डिफिकल्ट क्वेश्चन आहे की एक कॉन्सेप्च्युअलाइज करणं. बट आय थिंक ज्यावेळी त्यांनी डिसाईड केलं की मी एक हेलिकॉप्टर पायलट बनणार, आणि सुरुवातीला 3 महिने ते US ला गेले. मला वाटलं नव्हतं की 3 महिने पण राहतील, कारण त्यांनी फार्म हाऊस आणि हे कोल्हापूर सोडून 4 ते 5 वेळा एक्झाम फेल. पण कारण सकाळी 8 ते 11 बिझनेस करायचं, रात्री 11 ते 1 स्टडी करायचं, परत सकाळी 7 ला उठून परत स्टडी करायचं. अशात त्यांनी 4 ते 5 वेळा आणि 1 मार्क किंवा 2 मार्काहून एक्झाम कायम राहायची. तर डिसहार्टन झालेले ते, आणि अमेरिकेला गेले, इथली रिटर्न एक्झाम पास करून, आणि तिथं ज्यावेळी प्रॅक्टिकल एक्झाम करायला लागली तर 3ऱ्या का 4थ्या दिवशी मला तिथून फोन केले की हे मला काय जमणार नाहीये, मी परत येतोय. तर मम्मी होती तिथं, आणि मम्मीने म्हटली की तुम्ही आजपर्यंत कुठलंही काम असं अपूर्व सोडलं नाहीये, तुम्ही एकदा ट्राय तरी करा आणि प्रयत्न करा. आणि तिथून ते 3 महिने US मध्ये राहिले कोल्हापूर सोडून, आणि डिग्री त्यांची फ्लाइंग स्कूल कम्प्लीट करून, क्लास कम्प्लीट करून ते परत इथं आले. तो माझ्यासाठी एक म्हणजे प्राऊड मोमेंट होता की लहानपणीपासून तर मी बघतच होतो, पण या वयात पण ते जिद आणि ते चांगलं काम करण्याची जी त्यांची ध्येय आहे तो मिस झाला नाही. त्याच्यातून भरपूर आम्हाला शिकायला मिळालं. नक्की. तुम्ही काय सांगला प्राऊड मोमेंट? आणि त्यानंतर त्यांना बिझनेसमध्ये जे सक्सेस मिळवलेलं आहे
हे मी सगळ्यात मोठी म्हणजे माझ्यासाठी प्राऊड मोमेंट आहे की जो प्रत्येक आता जो बिझनेस बघत आहे तो त्यामध्ये सगळ्यामध्ये चांगली डेव्हलपमेंट केलेली आहे. म्हणजे 4 टाइम्स ग्रोथ केलेली आहे त्याने आल्यानंतर वा. त्यामध्ये. आणि आज एअरलाईन हा असा एक बिझनेस आहे की जो सर्वात अवघड बिझनेस आहे वर्ल्डमधील. म्हणजे जे असं जनरली म्हणतात की इफ यू वॉन्ट टू बिकम मिलेनियर फ्रॉम बिलेनियर स्टार्ट एअरलाईन असं म्हटलं जातं. पण तो सुद्धा त्यांना अतिशय प्रॉफिटमध्ये चालवलेला आहे. तर ती एक प्राऊड मोमेंट आहे माझ्यासाठी. कारण ते बिझनेस जो आम्ही चालू केला होता त्यावेळी श्रेणीक पण म्हटलं होतं की आपल्याला हे बिझनेस आपल्याला चालवू शकू काय आपण, लॉसमध्ये गेला तर काय होईल. तर त्याला म्हटलं हे पॅशन आहे माझी. लहानपणापासून एक ॲम्बिशन होती की स्वतःचं प्लेन पाहिजे, हेलिकॉप्टर पाहिजे, एअरलाईन पाहिजे, पायलट बनलं पाहिजे. हे ॲम्बिशन त्यामधून झालेलं आहे. पहिला हेलिकॉप्टर्स घेऊन ते चार्टर्स लावले. त्यानंतर अशी हे इच्छा होती की कोल्हापुरातून सर्व कनेक्टिव्हिटी व्हायला पाहिजे असं एक मनापासून वाटत होतं. पण ते एअरपोर्टच्या डिलेमुळं वेळ झाला तिथून, म्हणून बेळगावहून सुरुवात केली. आणि त्याला सांगितलं सैनिकला की हे 2 प्लेन व्यवस्थित चालले तर पुढे आपण वाढूया, नाहीतर हे चार्टर देऊन आपण बंद करून टाकूया. इथं म्हणजे जे एक म्हणतात की कीप एंड इन युअर माइंड असं म्हणतात की काय होऊ शकतं यामध्ये वाईटमध्ये वाईट, हे विचार करून ते केलेलं होतं की कोणत्याही दुसऱ्या कंपनीसारखं होऊ नये की बँकरप्ट झाला, हा ग्रुप बँकरप्ट झाला याच्यामुळं, असं केव्हाही होऊ नये. कारण आपल्यावर बरेच लोक डिपेंड आहेत. बरोबर आहे. तर पण म्हणून त्याला ते सांगितलं की हे इकॉनॉमिकली चालूया आपण. आणि त्यांना अतिशय इकॉनॉमिकली चालवलेलं आहे. आज 4थं वर्ष आहे हे. आणि 4थ्या वर्षी सुद्धा आज प्रॉफिटमध्ये आहे कंपनी. आणि एक्सपान्शन ते जे ग्रोथ पण म्हणजे जे प्लॅन्स आहेत ते पण चांगले आहेत. अच्छा, त्यासाठी शाबासकी द्यावीशी वाटते तुम्हाला. नक्की. आणि मी त्यामुळं माझं सर्वात मोठं ॲसेट मानतो त्याला मी. क्या बात आहे. ग्रेट. ओके, क्या बात आहे. सो एकमेकांच्या बद्दल वाटणारा जो अभिमान आहे तर तो सुद्धा कधी कधी आपण सांगायचा राहून जातो आपल्या इतक्या बिझी अशा शेड्यूलमध्ये. पण आज तुम्ही ऐकता आहात की एकमेकांच्याबद्दल किती वेगवेगळ्या फिलिंग्स आहेत या दोघांनाही एकमेकांच्याबद्दल. आणि ते अगदी छान फ्रँकली ओपनली आपल्याबरोबर शेअर करत आहेत. काही सिक्रेट्स आपल्याबरोबर शेअर करत आहेत आणि काही गाईडलाईन्ससुद्धा त्यांच्याकडून आपल्याला मिळत आहेत, हे ना. सो यासाठीच हा आपण खास सेगमेंट ऐकतो आहोत. एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM. दिल से रसिका बरोबर रहा, एन्जॉय करत आज व्हॉट्सॲप बाबा एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात. दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आजपासून सुरू केलेला आपला खास सेगमेंट व्हॉट्सॲप बाबा, ज्यामध्ये पहिलीच आपली जोडी जी आहे ती खूप खास आहे. बिझनेस टायकून संजय घोडावत ग्रुपचे सर्वेसर्वा माननीय संजय घोडावतजी आणि श्रेणिक संजय घोडावत. तर ही आज पितापुत्रांची जोडी आपल्याबरोबर आहे. आणि आज आपण त्यांच्याबरोबर ज्या गप्पा गोष्टी करतो आहोत तर त्यातून त्या दोघांचं बिझनेस रिलेशन तर ठीकच आहे, पण त्याचबरोबर त्यांचं पर्सनल रिलेशन, त्यांचं बॉन्डिंग, ओव्हरऑल एकमेकांच्या बरोबर गिव्ह अँड टेक, काही इन्स्पिरेशनल मोमेंट्स, काही हळवे प्रसंग, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यांनी उलगडलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असताना एक आयडियली आपण कशा गोष्टी हँडल केल्या पाहिजेत. जेव्हा आपण एखाद्या मोठ्या बिझनेसमॅनकडे पाहत असतो तेव्हा त्यांनी या सगळ्या गोष्टी घरामध्ये कशा बॅलन्स केलेल्या असतात, खास करून आपल्या मुलाबरोबरचं नातं त्यांनी कसं छान बॅलन्स केलेलं असतं, हेही जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मुलांनी सुद्धा आपल्या बाबांच्या बरोबर बाबांचं इतकं मोठेपण जे आहे, म्हणजे समाजामध्ये एवढं मोठं नाव जे आहे, तर ते जेव्हा आपल्याला कॅरी करायचं असतं तर तेव्हा ते कसं डेलिकेटली आपण कॅरी केलं पाहिजे. बाबांचाही आपल्याला रिस्पेक्ट ठेवायचा आहे, त्याचबरोबर स्वतःचंही नाव कमवायचं आहे, स्वतःचा पण ठसा आपल्याला उमटवायचा आहे. सो ही सगळी जी कसरत बऱ्याच ठिकाणी आपल्याला करायची असते तर ती नेमकी कशी केली जाते याचं एक उदाहरण म्हणून ही आज बाबा आणि मुलाची जोडी आपल्यासाठी आज आपल्याबरोबर आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा चला आता आपल्याला जायचं आहे रॅपिड फायरकडं. सो संजयजी, रॅपिड फायरमध्ये मी जस्ट विचारीन तुम्हाला, श्रेणिकची बर्थ डेट काय आहे? 87 डेट 31 सप्टेंबर जुलै. ओके, ठीक आहे. त्याला त्यांनी आणि तुम्ही बघितलेली पहिली मूवी आठवते? आठवणारी मूवी कुठली पण दोघांनी एकत्र बघितलेली आठवते? नाही आठवत. बरं, ठीक आहे. पहिलं फर्स्ट गिफ्ट श्रेणिकने तुम्हाला दिलेलं, आठवणीतलं गिफ्ट जे पैशाहून का माझ्या पैसे? तुमच्या पैशानी, श्रेणिकच्या पैशानी तुम्हाला दिलेलं गिफ्ट आठवतंय? घड्याळ दिलं होतं बर्थडेला. वॉच. अच्छा, तुमच्या बर्थडेला? वाव, 50th बर्थडेला. हो, ग्रेट. आणि आता एक सॉन्ग डेडिकेट करायचं आहे आपल्याला श्रेणिकसाठी, तर कुठलं कराल तुम्ही? छू कर तेरे मन को किया तूने क्या ऐसा. गुणगुणणार आहे? छू कर मेरे मन को किया तूने
क्या इशारा. वाव, मस्त. म्हणजे एरवी हे लव्ह सॉन्ग म्हणू पण हे आपण मुलासाठी लव्ह सॉन्ग आहे ॲक्च्युली. हेच प्रश्न तुला पण बाबांची बर्थडे 28 फेब 1965. ओके. फर्स्ट गिफ्ट बाबांनी तुला दिलेलं? मला जे आठवतं तो सांगलीमध्ये आम्ही गेलेलो. माझा 6th किंवा 7th बर्थडे होता आणि तिथून क्रिकेट बॅट घेतलेली. बर, वाव, हा. गुड. आणि सॉन्ग डेडिकेट करायचं असेल तर? पापा कहते बडा नाम करेगा. वा, गुणगुणणार आहे. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल है कहाँ. वाव, मस्त. सिक्रेट शेअरिंग असतं कधी कधी ॲज अ फ्रेंड म्हणून सुद्धा. हम्म. बाबांनी तुमच्याकडे शेअर केलेलं एखादं सिक्रेट आहे की जे आम्हाला सांगू शकतो? ते नाही सांगू शकत ना. नाही, तरी पण सांगू शकण्यासारखं एखादं. सांगू शकणार असं सिक्रेट की ज्यावेळी त्यांनी मम्मीला फर्स्ट टाइम बघितलेले हां. एका लग्नामध्ये, तर ते लव्ह ॲट फर्स्ट साईट होतं. ओ, हां. बर. तुम्ही काय सांगाल, ह्यांनी कुठलं सिक्रेट शेअर केले तुमच्याकडे ॲज अ फ्रेंड? सिक्रेट म्हणजे हेच आता जे तिचं लग्न झालं त्यावेळी त्यावेळी सांगितलं त्याने की सर्वांनीच मला पसंत आहे आणि त्याच्याबरोबर लग्न करणार. बर, तुमची रिॲक्शन काय होती मग तेव्हा? नाही, थोडं हे होते, मतभेद होते, पण हां. त्यानंतर ते झालं, पॅचअप होऊन सगळं व्यवस्थित झालं. अच्छा, काही असे मोमेंट्स होते की ज्याच्यामुळे आमचं बॉन्डिंग स्ट्रॉंग झालं? तो ज्यावेळी गेला बेंगलोरला त्यावेळी असं झालं की इतकं सर्व आपण केलेलं आहे आणि मुलं जवळ नाहीत. त्यावेळी आपण SGI काम सुरू केलं आपण की असं एक आपण इन्स्टिट्यूट करायचं इथं की आपली जी मुलं जातात बाहेर, ब्रेन ट्रेन जे होतं आपल्यातून ते बंद व्हायला पाहिजे. त्यासाठी ते सुरुवात केली त्या जिद्दीने. अच्छा. आणि आज असं आहे तिथं की रिव्हर्स मायग्रेशन झालेलं आहे. म्हणजे बेंगलोरहून, पुण्याहून, बॉम्बेहून मुलं आहेत तिथं, ऑल इंडियातून मुलं आलेली आहेत. वा, खूप छान. म्हणजे मुलाचा विरह सहन नाही झाला म्हणून हां. आपण ती केली. तुम्ही काय सांगा, कुठल्या गोष्टींमुळे बॉन्डिंग आणखीन स्ट्रॉंग झाला? पण मोर सो स्पेसिफिकली असं झालं ड्युरिंग द पॅन्डेमिक. म्हणजे हा जो पॅन्डेमिक होता जिथं पूर्ण लॉकडाऊन झालेलं आणि अनफॉर्च्युनेटली माझी वाईफ आणि दोन्ही मुली दुबईमध्ये अडकले होते, ते परत येऊ शकत नव्हते. ओके. त्यावेळी आय थिंक एक फॅमिलीचा बॉन्ड जो एक स्ट्रेंथन झाला की ज्याच्यातून एक ॲब्सेन्स कळालं किंवा एक पर्सन न असण्याची ती गोष्ट कळाली आम्हाला सगळ्यांना. आणि एक पॉवर ट्रान्सफर जे आपण म्हणतोय की पप्पा ऑपरेशनली फार स्ट्रॉंगली इन्व्हॉल्ड होते प्रत्येक बिझनेसमध्ये, पण या पॅन्डेमिकमध्ये त्यांनी मला भरपूर पुढाकार दिला आणि मला म्हटले की हे बिझनेस आहे, हे तुला सांभाळायचं आहे आणि तुला पुढे घेऊन जायचं आहे. तो त्यांचा जो ट्रस्ट होता त्याच्यामुळं हे बॉन्ड अजून स्ट्रॉंगर झालेलं आहे की ज्यावेळी, कारण सगळ्यात डिफिकल्ट पार्ट असतो डिसेंट्रलाइज करणं किंवा आपली पॉवर दुसऱ्याच्या हातात देणं. आणि ते जसं त्यांनी ट्रान्झिशन केलं स्मूथली त्याच्यामुळं तो एक बॉन्ड आणि रिस्पेक्ट त्यांच्याबद्दल फार वाढली माझ्या. नक्की. सैनिकबद्दल तर म्हणजे भरपूर जण बोलतात मला की म्हणजे तुमच्या पुढं आहे म्हणून. त्यावेळी फार म्हणजे प्राऊड फील करतो मी की म्हणजे डाऊन टू अर्थ आहे फार आणि सगळ्यांना सांभाळून घेतो बरोबर आणि फॅमिलीला पण बॅलन्स म्हणजे व्यवस्थित करतो. एखाद्या प्रसंगाचा सांगता येईल आपल्याला की तेव्हा मला श्रेणीक माझा मुलगा खूप छान वाटला असं म्हणून? म्हणजे मलाच कोविड ज्यावेळी झालं होतं पहिल्या सायकलमध्येच, त्यावेळीच मला कोविड झाला होता आणि मी त्याला सांगितलं की इथंच मी ट्रीटमेंट घेतो. आमचे मधले डॉक्टर होते, त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेतो. तर त्यांनी सांगितलं नाही, मी काही कोणतीही रिस्क घेणार नाही. आणि तो स्वतः घेऊन मला बॉम्बेला जाऊन त्याने ॲडमिट केलं आणि स्वतः राहिला तिथं 3-4-5 दिवस. त्यावेळी मला म्हणजे प्राऊड फील झालं की नक्की. हां. ओके. तर बॉन्डिंग स्ट्रॉंग होण्यासाठीचे मोमेंट्स, असे हळवे क्षण त्यांनी आपल्याबरोबर शेअर केलेले आहेत. म्हणजे कितीही मोठा बिझनेसमॅन असला तरी म्हणतो ना आपण बाबा किरबाब होत आहे, है ना. सो अशा काही खास गोष्टीच आपल्याला एकमेकांच्या खूप जवळ घेऊन येत असतात. एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM. दिलसे रसिक आहे तुमच्याबरोबर आणि आपल्याबरोबर आज आहेत संजय घोडावतजी आणि श्रेणिक संजय घोडावतजी. दिलसे व्हॉट्सॲप बाबा एकदम फ्रेश. रसिक आहे तुमच्याबरोबर 94.3 टोमॅटो FM वर. आज दिलसे व्हॉट्सॲप बाबा या सेगमेंटमध्ये आपल्याबरोबर आहेत आपल्या कोल्हापूर परिसरामध्येच नाही फक्त तर संपूर्ण जगभरामध्ये ज्यांनी आपल्या नावाचा
ठसा उमटवलेला आहे. तर ते खूप मोठे बिझनेसमॅन, खूप मोठे इंडस्ट्रियलिस्ट संजय घोडावतजी आज आपल्याबरोबर आहेत आणि त्यांचा मुलगा श्रेणिकजी संजय घोडावत. तर हे दोघंही आज बाबा आणि मुलगा आपल्याबरोबर आहेत. आपला हा जो सेगमेंट आहे तर त्यामध्ये आपण या दोघांच्या प्रोफेशनल बॉन्डिंगपेक्षा त्यांचं पर्सनल बॉन्डिंग कसं आहे, त्यांचं ते रिलेशन त्यांनी कसं छान बॅलन्स केलेलं आहे, अशा काही खास गोष्टी जाणून घेतो आहोत. आता बराच वेळ आपण या सगळ्या गप्पा गोष्टी केलेल्या आहेत, बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्या लक्षात आलेल्या आहेत. पण सगळ्यात शेवटी मला एक प्रश्न नक्कीच विचारायचा आहे श्रेणिक, खास तुम्हाला, की जेव्हा आपण एक असं प्लॅटिनम स्पून घेऊन जन्माला येतो तेव्हा काही त्याचं प्रेशर वगैरे जाणवतं का? नाही, भरपूर असतं. आय थिंक सगळ्यांना असं वाटतंय की एक डायमंड स्पून किंवा प्लॅटिनम स्पूनमध्ये बॉर्न झालेला आहे तर यांना आयुष्यात काही करायची गरज नाही आहे. पण जसं मी म्हटलो, विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. तर आज पप्पांनी जो एक समूह उभा केला आहे, तो समूहाचं असं नाही आहे की इंडिव्हिज्युअल संजय घोडावतनी केलेलं आहे किंवा शनी घोडावतनी केलं आहे किंवा कुठल्याही आमच्या एका सिंगल एम्प्लॉईनी केलेलं आहे. आज तो एक ग्रुप झालेला आहे, एक फॅमिली झालेली आहे. आणि ज्यावेळी सकाळी मी उठतो आणि ज्यावेळी मला असं कधी कधी हे येतं की आज 10,000 लोक किंवा त्यांचे फॅमिलीज आमच्यावर डिपेंडेड आहेत, तर भरपूर वेळा एन्झायटी, अँशियसनेस आणि प्रेशर येतो. पण तेवढंही मजा पण येतो की म्हणजे तुम्ही विचार करा की ही संधी, जसं मी म्हटलो, 1 in a billion टाईप ऑफ अपॉर्च्युनिटी आहे. आणि ह्याला जर माझ्यात जर केपेबिलिटी आहे आणि जर मला जे शिक्षण मिळालेलं आहे किंवा मला जे एक्सपिरियन्स मिळालेला आहे त्याला जर मी बरोबर यूज करू शकलो तर एका छोट्या गावातून आम्ही आज एक इंडियन मल्टीनॅशनल क्रिएट करायचा प्रयत्न करतोय. आणि तो जर करू शकलो तर ते वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी आहे. ते घेऊन आम्ही त्या कॉन्फिडन्सहून परत पुढे जातो आणि आमच्या चुकावून शिकतो, माफी मागतो. जर कोणाला जर आम्ही हर्ट केलो असणार किंवा कुठल्या गोष्टी आमच्याकडून चुकल्या असतील तर तेवढ्याच इजून आम्ही माफी पण मागून त्याच्यात करेक्शन करतो, स्वतःलाही चेंज करतो आणि दुसऱ्या लोकांनाही चेंज करायचा प्रयत्न करतो. खूप पॉझिटिव्हली ॲक्सेप्टन्स लागतो यामध्ये आणि तो आहे. कारण अदरवाईज बऱ्याच वेळेला ते बर्डन घेतात, बाबा एवढे माझे ग्रेट आहेत, सक्सेसफुल आहेत पण असं कधी पप्पांनी सांगितलेलं नाही आहे मला त्यांनी कधी म्हटलं नाही की बाबा मला 10 टाइम ग्रो करायचं आहे, 20 टाइम्स ग्रो करायचं आहे, असं त्यांनी टार्गेट दिलं नाही. इनफॅक्ट आम्ही त्यांना रिव्हर्स टार्गेट देतोय की तुम्ही मला एवढं कॅपिटल दिलंय, या कॅपिटलमधून मी एवढं ग्रो करायलाच पाहिजे. जर नाही केलं तर ते माझं कमीपण आहे. ग्रेट, मस्त, खूप छान. मी एक बेव्हरेजेसचा एक युनिट प्लॅन केलेला आणि जसं एक्सेलवर आम्ही एक प्लॅन बनवतो. आजपर्यंत मी 2000 प्लॅन बनवले असणार. 2000 पैकी कुठलेही प्लॅन 100% सक्सेसफुल झालेलं नाही आहे. पण त्याच्यातून आम्हाला एकच शिकवलंय पप्पांनी की जे कुठेही ऑब्स्टेकल येतात त्याच्यातून तुम्ही वे काढा. डेस्टिनेशन तुम्हाला पोचायचं आहे पण तुमचं रूट चेंज होऊ शकतं. तर त्याच्यासाठी कधीही असं काय आम्ही जर अचीव केलो नाही किंवा अंडर अचीव झालं किंवा जसं प्लॅन करतोय तसं होत नाही आहे, तर जसं मी तुम्हाला म्हटलं एक गव्हर्निंग काउन्सिल आम्ही क्रिएट केलेलं आहे. त्याच्यातून आम्ही सगळे बसून त्याच्यातून वे काढतो. कारण जे जर्नी आम्ही प्लॅन करतोय, जसं पप्पांनी 0 पासून ज्यावेळी केलं, भरपूर चुका करत करत त्यांनी इथं आले. पण आज मला जो प्लॅटफॉर्म मिळाला आहे तिथं चूक करायची जास्त स्कोप नाही आहे. कारण एक चूक फार मोठी होऊ शकते. त्याच्यामुळे आम्ही प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजीमध्ये भरपूर वेळ घालवतो, ज्याच्याहून की 90 to 95% फेलियर रेशिओ येत नाही त्याच्या. आता एक जाताना आपल्याला फक्त एकमेकांना मेसेज द्यायचा आहे इथून पुढच्या लाईफसाठी. मी श्रेणिकसाठी एकच सांगेन की कितीही तो सक्सेस मिळवू दे, पण आपण जे आज जसा आहे तो तसंच कायम राहावा, पुढे सुद्धा हंबल राहावं आणि सर्वांना सोबत घेऊन जावं, फॅमिलीला आणि आपल्या सगळ्या ग्रुपला. आणि जास्तीत जास्त सक्सेस म्हणजे आम्ही ज्या फील्डमध्ये काम करत आहोत त्या सर्व फील्डमध्ये टॉप 5 मध्ये यावं त्यांना इंडियामध्ये, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण आमचे वडील कुठेही काही प्रॉब्लेम आला, माझे वडील, तर ते सर्वांना सांगणार मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे काय. तर ते म्हटले कोण आहे तुम्ही, तर ते म्हणणार की मी संजय घोडावतचा वडील आहे असं म्हणणार. तर हे एक प्राऊड मोमेंट होती माझ्यासाठी. नक्की. हा. आणि आज सैनिक म्हणतो की प्रत्येक जन्मामध्ये तुम्हीच मला पप्पा म्हणून पाहिजे, ही माझ्यासाठी प्राऊड मोमेंट आहे. की 2 पिढी ज्यावेळी म्हणते तर ह्याच्यापेक्षा आणि मोठा सक्सेस काय असू शकतो. नक्की. काय सांगणार एक फ्रेंड म्हणून बाबांना इथून पुढे काय सांगावं? आय थिंक इथून पुढे पप्पांना हे सांगणार की त्यांनी जेवढी मेहनत केली आहे, एका लाईफ टाईममध्ये हे सगळं करणं म्हणजे फार अशक्य गोष्ट आहे. म्हणजे मोजके लोक आहेत पूर्ण जगात जे एका लाईफ टाईममध्ये विदाऊट एनी फॅमिली बॅकग्राऊंड, विदाऊट एनी सपोर्ट,
बिना कुठल्याही कॅपिटलचं हे अचीव करणं. आणि आजही जसं त्यांनी राहतात, फिटनेससाठी टाईम देणं, त्यांच्या स्वतः पर्सनल हॉबीज, गाडींकडे लक्ष, त्यांचे दोन्ही जे ग्रँड डॉटर्स आहेत त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करणं, हे जसं त्यांनी मॅनेज केलं आहे तसंच असंही पुढं कंटिन्यू करावं. आणि जेवढं टाईम त्यांनी बिझनेस आणि बिझनेस ग्रो करण्यासाठी दिलं आहे तेवढंच टाईम त्यांनी त्यांच्या दोन्ही ग्रँड डॉटरसाठी द्यावं आणि त्यांना त्यांच्यासारखं बनवावं. क्या बात आहे, खूप छान. सो खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. हे अतिशय चांगलं वाटलं, कारण एक फादर्स डे जनरली लोक फादर्स डेच्या दिवशी फक्त मेसेजेस पाठवतात, पण ॲक्च्युली लाईफमध्ये त्यांनी फादरला म्हणजे जे देवासारखं ठेवायला पाहिजे ते ठेवण्याचा प्रयत्न करावा सर्वांनी. कारण फादरचं मी लॉंग फॉर्म मी तयार केलेला आहे स्वतः, की फादर मीन्स फॅन्टॅब्युलस पर्सन. एफचा अर्थ आहे, एचा अर्थ आहे की ॲडोरेबल, टीचा अर्थ आहे टीचर, एचचा अर्थ आहे हार्ड वर्कर, आणि ई आहे एफर्ट्स, म्हणजे कसं हार्ड वर्क करून एफर्ट्स कसे केलेले आहेत ते सर्व. आणि आरचा अर्थ आहे की रिसोर्सफुल. ओके. हा, म्हणजे असा जो अर्थ आहे फादरचा, की ते जे आजकाल म्हणजे फक्त फादर्स डे, मदर्स डे या दिवशी सर्वजण आठवण करतात आईवडिलांना, पण त्यांनी रोज म्हणजे एक वेळ मंदिरमध्ये नाही गेलं चालेल, मस्जिदमध्ये नाही गेलं चालेल किंवा चर्चमध्ये नाही गेलं चालेल, पण घरी जे जिवंत देव आहेत त्यांची पूजा करावी, त्यांचे रोज पाया पडावे सकाळी उठल्यावर. हे मी सर्वांना मेसेज देऊ इच्छितो. नक्की. हा, आणि त्यातून म्हणजे आज आम्ही एक माऊली केअर सेंटर चालवतो कोल्हापूरला, वृद्धाश्रम चालवतो, तर ते बंद पडायच्या म्हणजे वेळ आली होती त्यामध्ये, तर त्याला आम्ही मदत करून आता सर्व जो खर्च आहे महिन्याचा तो आपण आपल्या ग्रुपतर्फे करतो. आणि तेथे मी ज्यावेळी भेट दिली आहे मी, तर त्यावेळी मला कळलं की बरेच लोक खाली आई वडिलांना आणून सोडतात, वर सांगत सुद्धा नाहीत की आम्ही सोडलेला आहे म्हणून, गेटवर आणून सोडतात. तर हे म्हणजे हा फार विरोधाभास आहे समाजामध्ये, की व्हॉट्सअपवर फक्त फादर्स डे पाठवणं फार इझी आहे, पण खरोखर फादर्स डेला म्हणजे जिवंतपणी फादर्सना देवाप्रमाणे त्यांना वागणूक द्यावी हे फार कमी जणांना जमतं. आणि ते या नवीन पिढीनं द्यावं, कारण ऑनलाईन तर सगळेच असतात, पण आपल्या रिलेशनपासून सगळे ऑफलाईन जात आहेत. येस. म्हणूनच आज आमचा तो प्रयत्न होता की बाबांना आणि मुलांना जवळ आणून त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी, मेसेजेस तर आहेतच, आणि अशाच म्हणजे गप्पामधून लोकांना सुद्धा चांगला मेसेज मिळेल की कसं रिलेशन पाहिजे मुलाचं आणि वडिलांचं. तर ते रिलेशन सर्वांनी डेव्हलप करावं आणि जनरेशन गॅप कोणताही ठेवू नये. आणि जे काही असेल नवीन पिढीबरोबर जाऊन आपलं एक्सपिरियन्स त्यांना जेवढा देता येईल तेवढा देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. नक्की. आहे ना? तुम्ही काय सांगाल? माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की आजच्या डिस्कशनमध्ये हे एक फार चांगली गोष्ट आली आहे की असे प्रोग्राम भरपूर होणे गरजेचे आहेत. आपण एक फादर आणि सनच्या रिलेशनशिपला फार अंडरमाइन करतो. एक मदर आणि सनचं रिलेशनशिप किंवा एक हजबंड वाईफचं रिलेशनशिप, ब्रदर सिस्टरचं रिलेशनशिप सगळेजण हे करतात, पण फादर आणि सनचं असं एक रिलेशनशिप आहे ज्याला फार अंडर व्हॅल्यू केलेलं आहे. आणि लोक काय म्हणतात जनरली की मुलांचं आणि बाबांचं पटत नाही, पण माझ्या हिशोबाने जर कम्युनिकेशन स्ट्रॉंग असेल आणि जो आम्ही लहानपणापासून एक तसं कम्युनिकेशन ठेवलेलं आहे, त्यांना जर कुठली गोष्ट आवडत नाही त्यांनी मला क्लिअरली सांगतात, मला जर काय आवडत नाही तर मी त्यांना क्लिअरली सांगतो. आणि ती जो एक बाउंड्री किंवा एक इंडिव्हिज्युअलिटी रिस्पेक्ट केलेली आहे, ते जर रिस्पेक्ट असलं तर हे रिलेशनशिप फार स्ट्रॉंग राहू शकतं. आणि जसं पप्पा म्हणाले की मी सगळ्यांना एकच रिक्वेस्ट करणार की जसं त्यांनी आपल्याला लहानपणापासून मोठं केलेलं आहे, जसं त्यांना ज्यावेळी आपली गरज आहे, जर त्यांना आपण जर कुठं रस्त्यावर सोडून टाकतो किंवा त्यांना वृद्धाश्रममध्ये टाकतो तर त्याच्यापेक्षा मोठं पाप या एका लाईफ टाईममध्ये आपण करू शकत नाही. खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून, खूप छान वाटलं, कारण तुम्ही बिझनेस पर्सन म्हणून सगळ्या जगाला आता माहिती आहात, पण एक ह्युमन बिईंग म्हणून आणि तुमच्या दोघांचं एक बाबा आणि मुलगा म्हणून कसे आहात ते जाणून घ्यायची आमची इच्छा होती. आणि खूप छान वाटलं, तुम्ही खूप मनापासून उत्तरं दिलीत त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. या थँक्यू. थँक्यू. सो
संजयजी घोडावत आणि श्रेणिकजी संजय घोडावत, बाबा आणि मुलांच्या बरोबरच्या गप्पा गोष्टी आत्ता आपण इथे संपवणार आहोत. पण नक्कीच मला खात्री आहे की संपूर्ण या 8 ते 11 या वेळेमध्ये आपण ज्या काही गप्पा गोष्टी त्यांच्याबरोबर केलेल्या आहेत, तर त्यातून बाबा आणि मुलाचं नातं उलगडण्यासाठी तर मदत झालीच, पण आयडियली ते कसं हँडल करायला पाहिजे, जर आपण खूप मोठे बिझनेसमॅन असू तरीसुद्धा आणि आपण एक नॉर्मल बाबा आणि मुलगा असू तरीसुद्धा आपण कुठल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टी ओव्हरकम करून सोल्युशन्स कशी काढली पाहिजेत, असं बरंच काही आज आपल्याला नक्कीच लक्षात आलं असेल. सो अशाच आपल्या काही खास बाबा आणि मुलांच्या जोड्या घेऊन आपण दर शनिवारी भेटणार आहोत व्हॉट्सॲप बाबामध्ये. पण आत्ता मात्र हा सिलसिला मी इथे थांबवतेय. तुम्ही ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM. रहा रसिका बरोबर, दिल से एकदम फ्रेश. What's up, Baba? What's up, Baba? What's up, Baba? What's up, Baba?